नमस्कार, मी सायली पानसे. अनटोल्ड स्टोरीच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आपली आजची गायिका म्हणजे शास्त्रीय संगीतातली एक अत्यंत नावाजलेली कलाकार. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं जिच्याबद्दल म्हणता येईल अशी सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील. तिच्यासाठी अनेक प्रश्न काढून ठेवले. तिच्याशी गप्पा मारायला मी खूप उत्सुक आहे. तुम्हीही उत्सुक असाल याची मला खात्री आहे. इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात, पण तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे, अनटोल्ड स्टोरीच्या 90% व्ह्युअर्सनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सबस्क्रिप्शनसाठी कुठलेही पैसे किंवा चार्जेस नसतात, तर लवकर सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज बघा. इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. मंजुषा ताई, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच, तू आज वेळ काढून आवर्जून अनटोल्ड स्टोरीसाठी आलीस. लहानपणापासून तुझ्या खूप कॉन्सर्ट्स ऐकल्या आहेत, पण गप्पा मारायची वेळ फार आली नाहीये, तर तुझ्यासाठी अनेक प्रश्न काढून ठेवलेले आहेत. तुझ्या आतापर्यंत ज्या ज्या कॉन्सर्ट्स मी ऐकल्या त्याच्यात मला नेहमी जाणवतं की तू अत्यंत अभ्यासू गायिका आहेस. तुझ्या गाण्यातनं ते जाणवतंच. आणि अजून एक तुझ्या गाण्याचं वैशिष्ट्य मला वाटतं की तुझ्यात श्रोत्यांना पकडून ठेवायची एक कला आहे की सगळे श्रोते येतात ते एकदम मंत्रमुग्ध होऊनच बाहेर पडतात. त्यामुळे ते पण मला एक वैशिष्ट्य वाटतं. तर आज तुझ्याशी गप्पा मारायला मी उत्सुक आहे. आणि इंटरव्ह्यू सुरू करायच्या आधी, गप्पा सुरू करायच्या आधी, द मॅड रियाझी म्हणून एक टी शर्टचा ब्रँड आहे, त्यांनी तुझ्यासाठी हा टी शर्ट पाठवलाय. अरे वा, पिशवीत मौल्यवान सांगीतिक ऐवज आहे. क्या बात आहे. मिया मल्हार लिहिलेला एक छान ओ वाव, टी शर्ट आहे खूपच तुझ्यासाठी. सुंदर, क्या बात आहे. खूपच छान. वा 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 वा, सुरेख. थँक्यू सो मच. थँक्यू. द मॅड रियाझी या ब्रँडकडे म्युझिक लवर्ससाठी एकाहून एक उत्तम टी शर्ट्स आहेत. अनटोल्ड_10 हा प्रोमो कोड वापरून 10% डिस्काउंट मिळवा आणि आजच आपला टी शर्ट ऑर्डर करा. तसे टी शर्ट्स घालायला आवडतात. हो. मी तुला कायम साडीत आणि पंजाबी ड्रेस मध्ये बघितली, त्यामुळे मी जरा डाऊटफुल होते की तू घालतेस की नाही, पण घालते. सिलेक्टिव्ह ठिकाणी घालते. पण आता हा नक्की वापर. हा नक्की वापरेन. कार्यक्रमाला तुझ्या जे जे श्रोते येतात त्यांच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की लोकांना खूप कुतूहल असतं की इतकी छोटी नाजूक बारीक चण, काय म्हणतात, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी तू गायिका असून तुझं सगळं चण एवढी बारीक असून दणदणीत आवाज आणि दणक्यात परफॉर्मन्स असतो. तर त्याच्या मागे काय रहस्य? मी किस्सा सांगू का? हो हो, शुअर. तर असंच कधी माझा घसा थोडा बसला की आपण कसं लगेच ENT स्पेशालिस्ट लगेच पळतोच त्याच्याकडे. तर तसं मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की मंजुषा, मला आज मी अगदी पूर्ण अख्खं तुझं स्वरयंत्र बघणार आहे. म्हणे मला बघायचंच आहे की काही वेगळं आहे का, जरा एवढा मोठा तुझा आवाज बाहेर कसा येतो. म्हणलं डॉक्टर साहेब, मला पण कुतूहल आहे, जरा बघायला हरकत नाही. फक्त त्याचा फोटो काढून मला पाठवायचा व्हॉट्सअपवर, म्हणजे मी पण बघेन की काय वेगळं आहे का. जोक सापाट. पण म्हणजे खरं त्यांनी पण पाहिलं आणि त्याचा मला दिला पण आहे, माझ्याकडे ठेवला मी. मग काय वेगळं आहे का? जसं तू आणि मी किंवा आपले अजून सगळे गायक, तसंच सगळ्यांच्या सारखंच माझंही स्वरयंत्र, माझी रचना आहे. एनिवेज, तर म्हणायचा मुद्दा असा आहे की लहानपणापासून प्रत्येकाच्या आवाजाची एक परमेश्वराने दिलेली जात असते, बरोबर. आणि ती जी काय दिलेली जात असते ना, त्याच्यावरती त्या गुरूंचे जे संस्कार होतात किंवा आपण म्हणतो की प्रोजेक्ट करायची एक पद्धत, ते आपल्या आपल्या शरीरात ते ती आपसूक त्या संस्कारातनं जेल होते, बरोबर. आणि तसंच ते प्रोजेक्शन होत जातं. याचा अर्थ मोठा आवाज, याचा अर्थ आरडाओरडा नसतो. आरडाओरडा तुम्ही 2 मिनिटं जरी सलग केलात ना तरी तुमचा आवाज नसतो नाही, आणि लोकांनाही सहन होणार नाही, लोकांनाही सहन होणार नाही. सो या दृष्टिकोनातनं जेव्हा तुमचा गळा, एखाद्याच्या आवाजाची जात तशी असते, पण ती जात नुसती असून भागत नाही. त्याच्यावर जेव्हा संस्कार करतात ना, तेव्हाच तो प्रोजेक्शन मोठा असणारा आवाज तयार होतो. सो ह्याचं पूर्ण श्रेय जातं ते कणेबुवांना जातं. जे काय आहे ते त्यांच्यामुळं तो जो काही माझा आवाजाची जातही थोडीशी ब्रॉड असताना सुद्धा ती थोडी अजून प्रॉपर त्यांनी
आपण म्हणतो ना की असा भारदस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पूर्ण प्रयत्न. मी त्याच्या दृष्टिकोनातनं जे काय किती सफल झाले आय डोंट नो, कारण शेवटी गुरुंनी जे केलेलं असतं त्याच्यातनं आपण थोडंसंच घेऊ शकतो. नाही, पण मला वाटतं पण 100% सफल झालेलंच आहे, कारण जर का तो अननॅचरल आवाज असेल आणि तो जास्त जोरात काढलेला असेल तर तो इतके वर्ष आणि चालणारच परमेश्वराच्या नाही. कृपेने सुरुवातपासून जो आवाजाची जात होती ती तशीच टिकलेली आहे. खरंय. म्हणजे 50च्या आता या उंबरठ्यावरही टिकलेली आहे. वय काय तू सांगू नकोस, ते काय आम्हाला पटत नाही. मला काही लाज वाटत नाही त्याच्यात. नाही, पण थोडं वाटतच नाही तुझं वय. थँक्यू. असं मंजुषाताई, कायम असं असतं की पुरुष गायक पुरुषाकडे शिकतो आणि स्त्री गायिका स्त्री गायिकेकडे शिकते. हो, आयडियली आपली रचना सारखी असते, आपल्या बरोबर. पट्ट्या सारख्या असतात. बरोबर. पण तुझ्या बाबतीत तू कायम एका पुरुष गायकाकडे शिकत आलीस. हो. तर हे करायचं कारण काय होतं आणि त्याचे फायदे तोटे तुला काय वाटतात? तोटा असंच काही मला फार नाही वाटत. बर. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, माझा कुठलाही तोटा झालेला नाही. हा. बिलकुलच नाही झाला. फायदा मात्र खूप झाले फायदे, असं मला वाटतं. कारण माझी प्रकृती तशीच घडत गेली. असो तसा फायदाच आहे असं मला वाटतं. आणि मी पहिले माझे गुरु सुद्धा पंडित म्हैसकर बुवा जे सांगलीमध्ये होते त्यांच्याकडं, म्हणजे तेही पुरुष गायकच होते आणि तेही गायकच होते, म्हणजे नुसते शिक्षक नव्हते. ते सुद्धा तानपूर स्वतः तबला वाजवून शिकवायचे ते. बर. असे ते गायक होते. त्यामुळे तशीच त्यांच्याकडे पण पद्धत ग्वाल्हेर घराण्याची. त्याच्यानंतर काणेबुवा भेटले की ज्यांच्याकडे पूर्ण संस्कारित आपण म्हणतो की आपली गायकी होत जाते आणि आपण घडत जातो. आणि गुरुकुल पद्धतीने असल्यामुळं त्यांच्या घरात राहून 13 वर्ष जवळजवळ पूर्ण 13 वर्ष. त्यामुळे त्या गुरुच्या संस्कारात, त्यांच्या सहवासात पूर्ण एका आपण म्हणतो ना आपले गुरु पिता पेक्षा ते जास्त होते. ते म्हणजे रादर ते माझ्या आजोबांच्या वयाचे होते. आणि त्यामुळे त्यांच्या बोटाला धरून सगळीकडेच फिरायचं आणि ते सगळं त्यांचं वागणं बोलणं, त्यांचं सगळं चालणं, हे जे आपल्या गुरुचे आपल्यावर संस्कार होतात. म्हणून आपण पुरुषी होतो का, तर नाही. बरोबर. बाईचा स्वभाव हा बाईचा स्वभाव असतोच ग. पण आपल्या गायकीमध्ये जे काय एक त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणि मुळात कसं सांगू का, ग्वाल्हेर गायकी थोडी आक्रमकच आहे. त्याच्यामध्ये काणेबुवांच्या गायकीमध्ये अजून आग्रा घराणं पण मिक्स्ड होतं. पण ते सुद्धा असून सुद्धा त्यांच्या गायकीची जी पद्धत होती ती जी त्यांनी मला शिकवली तसं मी घडत गेले आणि तीच गायकी खूप आवडत गेली. आणि तसंच पुढे होत होत जसं मी पुढे होत गेले तसं पुढे आमच्या शुभदाताई भेटल्या. शुभदाताईंच्याकडे काणेबुवा गेल्यानंतर गेले. त्यांची ही गायकी तशीच, कारण ते आवडलेल्या गायकांकडे आपण जात असतो की नाही. म्हणजे बाकीचे गवय्ये आवडत नाहीत का, तर आवडतात, पण कुणाकडे शिकायचं हे आपण काही एक पाथ आपला काहीतरी ठरवलेला असतो, त्या पाथवरतीच आपण चालतो. त्या पद्धतीने मग मी शुभदाताईंकडे गेले. तशीच सेम गायकीची थोडीफार पद्धत त्यांची असल्यामुळे तशीच गेले. तिथून गेले डॉक्टर विकास कशाळकरांकडे. फक्त डॉक्टर विकास कशाळकर आणि त्याच्यानंतर पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडे दोघांकडे शिकताना, आणि आपण म्हणतो की काही वय झाल्यानंतर आपण म्हणतो की ती मॅच्युरिटी येते, थोडंसं आपल्यामध्ये शांतपणा आपण मांडतो, आपण स्वतः चिंतन करायला लागतो. आणि तेव्हा त्या गायकीमध्ये एक आपण म्हणतो की 25शीतली गायकी, 35शीतली गायकी, 45 मधली गायकी, 55 मध्ये, ह्याच्यात 10-10 वर्षाचा फरक पडायला हवा. बरोबर. आणि तो जर पडला नसेल तर तो गायक परिपक्व असं म्हणता येणार नाही, असं मला वाटतं. अनुभवाचं शहाणपण आणि त्याच्यामुळे त्याच्या गायकीमध्ये पण फरक पडतो निश्चित. आणि आपली गुरु परंपरा हीच सांगते की जसं चिंतन होत जातं तसं गायकी पण स्लाइट चेंज होत जाते. आणि त्याच्यामध्ये मग तो आक्रमकपणा जरी असला तरी सुद्धा तो त्या पद्धतीने अजून काही थोड्या पद्धतीत मोल्डही होत तो आक्रमकपणा दिसतो. त्यामुळे मला असं वाटतं की जरी पुरुष गायक आले तरी माझ्या भाग्याने मला जे गुरु मिळत गेले ते अशा पाथवरती अशा पद्धतीने मिळत गेले आणि ते माझं भाग्य.
आणि त्यामुळं मला असं वाटत नाही, उलट माझी गायकी पुरुष गायकांच्याकडे शिकल्यामुळं जास्त परिपक्वतेकडे जाती असं मला वाटतंय आणि त्याचा मला खूप आनंद आहे. हम्म. खूप आनंद आहे आणि काही फरक पडत नाहीये. हम्म. मला उलट वाटतं की नाही, हे छान आहे हम्म. जे काही चाललंय ते. वा, तू आता म्हणालीस की ग्वाल्हेर गायकी जरा आक्रमक हा. आहे, तर मला वाटतं तुझ्या गाण्यातही तो थोडा आक्रमकपणा हो, आहे. हो. आणि असं म्हणतात की गायकाचा स्वभाव त्याच्या गाण्यातनं दिसतो. तर तुझा स्वभाव कसा आहे? म्हणजे स्टेजच्या बाहेर तू कशी असते? हा, ऍक्च्युली ते थोडस घरी पण विचारायला हवं नाही का? खरंय. खरं सांगायचं तर ज्या पद्धतीने आपल्या लहानपणी आपण घडतो की नाही, म्हणजे आपली सराउंडिंग्स, आपल्या आई वडिलांचे आपल्यावर झालेले संस्कार, त्यांनी आपल्याला कसं वाढवलं हम्म. याच्यावर पण थोडं डिपेंड खरंय. आहे. बरोबर आहे. आणि माझ्या आई वडिलांनी त्या काळात पण, म्हणजे आताचा काळ तर खूपच स्वतंत्रतेकडे जाणार आहे, हम्म. पण त्या काळात सुद्धा आम्ही बहिणी, अच्छा. तर आम्हा तिघी बहिणींना पण मुलाप्रमाणे वाढवलं. हम्म. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, हम्म. प्रसंगी आक्रमक व्हा, प्रसंगी तुम्हाला तुमचं चुकलं तर आम्ही सांगायला आहोत, असे माझे आई वडील होते. हम्म. त्यामुळे ना पाथवर चालताना तसंच शिकत गेलं. तो निर्णय घेण्याची क्षमता, तसाच आक्रमक स्वभाव, किंवा प्रसंगी तुम्हाला बोलताही आलं पाहिजे. हम्म. आणि दुसरी म्हणजे या क्षेत्रात आल्यानंतर हम्म. जेव्हा मी पुण्यात आले ना, हम्म. अजून सांगलीत असताना, म्हणजे माझ्या माहेरी असताना, किंवा इचलकरंजीमध्ये गुरूंच्या घरात असताना, आपण असतो कोशामध्ये. बरोबर. आपण म्हणतो ना की आज शिंपल्यात असतो आपण. जेव्हा शिंपल्या उघडतो आणि जेव्हा आपण आपल्या त्या जगामध्ये मिसळायला लागतो, तेव्हा ते जे जग आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यात जेल होताना, तसं संगीतिक जगात पुण्यात आल्यानंतर जेल होताना, किंवा त्या सराउंडिंगशी जुळवून घेताना तो स्वभाव अजून थोडासा बारीकसा आक्रमक झाला म्हणायला हरकत नाही. काही त्याच्यात काही मला खेदजनक असं काही वाटत नाही. थोडासा आहे स्वभाव माझा तसा. पण मी काही हार्ड टेम्पर्ड आहे असं मला नक्की नाही म्हणायचं. थोडीशी विचारी आहे, पण स्लाइटली म्हणजे आक्रमक आहे, आणि मला ते आवडतं. आणि ते गायकीमध्ये पण नक्की दिसायला हवं. जर मंजुषा खूपच असं अगदी शांततेने गायला लागली तर ते लोकांनाही आवडणार नाही. तू अनेक वर्ष गातेस, म्हणजे मी खूप लहानपणापासून तुझं गाणं ऐकत आली. तर काळानुरूप शास्त्रीय संगीतामध्ये खूप बदल झाले. म्हणजे आता लोकांना आवडतं म्हणून त्याच्यात गिमिक्स पाहिजे, काहीतरी तानांचं किंवा 4-3 सप्तकात जोरदार आवाज वगैरे, असे खूप बदल, किंवा अनेक नवीन पिढीत, तरुण पिढीतल्या लोकांनीही खूप प्रयोग केले आणि शास्त्रीय संगीताचं स्वरूप खूप बदलतंय. बरोबर आहे. तर तुला असं वाटतं का की काळाप्रमाणे बदललं पाहिजे, आणि तू काही तुझ्या गाण्यात बदल केलेस का? काळानुसार गायकी आपली बदलायची काय गरज आहे? म्हणजे गिमिक्स करायची काय गरज आहे? शास्त्रीय संगीत हा मोठा समुद्र आहे. एक राग घेताना त्याच्यामध्ये तुम्ही एक करू शकता. काळानुसार एकच करा. की ग्वाल्हेर घराणं हे बेस घराणं आहे, मग त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही तुमच्या गुरूंकडनं जयपूरचा थोडासा भाग घ्या, किराणाचा भाग घ्या. मी गुरूंकडनं म्हटलंय हा, ऐकून गायकी येत नाही बरं का. युट्यूबवर नाही येत नाही. युट्यूबवर नाही येत नाही. तुमच्या गुरूंकडनं, आणि ते तुम्हाला गुरु देतात पण. असं कधीच करणार नाही. जे गुरु असतात ना, त्यांना बरोबर माहिती असतं की काय यांना द्यायचं असतं, कुणाला काय द्यायचं असतं, कुठच्या वेळेला द्यायचं असतं, हेही माहिती असतं त्यांना. त्यामुळं थोडासा जयपूरचा एक आपण म्हणतो स्वाद, किंवा किराण्याचा शांतपणा, आलापीतला, म्हणजे तान पलट्यामधल्या तुमचे व्हेरिएशन्स वेगळ्या वेगळ्या घराण्याच्या पद्धतीने, ह्या गोष्टी तुम्ही, म्हणजे आपण असं म्हणू की एक परिपक्व गायनासाठी तुम्ही इतर अनेक घराण्यांची वैशिष्ट्य तुमच्या गळ्याला पेलतील तशी, आणि गुरूंशी बोलून
त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून जर आपल्या चिंतनातनं जर आणली, हम्म. मी चिंतन पण म्हणलं, नुसतं गुरूंनी शिकवलं आणि ते तसंच तसं रटलं म्हणजे गाणं येत नाही. खरंय. तुम्हाला तुमचं चिंतनही लागतं. आणि मग त्याच्यातनं समजा तुम्ही ते जर अडॉप्ट केलं हम्म. तर ती गायकी तुमची वेगळीच झाली की हो, हम्म. नाही का? बरोबर. आणि त्याच्यातनं तुम्ही तुमची गायकीचा एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी ती एक वेगळी वाट सुरू होते. हम्म. आणि हे करा ना, हम्म. गिमिक्स करायची काय गरज आहे? मुळात शास्त्रीय संगीताला गिमिक्सची गरज नाही साई, हम्म. असं मला वाटतं. त्याचं कारण आहे की शास्त्रीय संगीत हे मुळात रिदमिक म्युझिक नाहीये. हम्म. आपण म्हणतो की क्लासिकल म्युझिक, क्लासिक्स फॉर क्लासिक्स ओनली. तर क्लास हा आणण्यासाठी तुम्हाला तो सूर, तो त्याचा असलेला ताला आणि ताल आणि त्याच्याबरोबर तुम्ही जुळवलेली ती गायकी, हम्म. मग ती आलापी असेल, ती लयकारी असेल, तो तान पलटा वेगळ्या वेगळ्या लईमधला असेल, वेगळ्या वेगळ्या लईमधली लयकारी असेल, तो आलेला तुम्ही कसा मुखडा घेता आवर्तनाला, हम्म. ह्या अनेक गोष्टी ज्या काही असतात, तर ती तुमची गायकी दाखवा ना. हम्म. आणि ही गायकी खरं लोकांना हवी आहे. हम्म. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही खरं कोर शास्त्रीय संगीत जर लोकांच्या समोर खरंच गायलं ना तर आवडतं ग लोकांना ते. हम्म. असं नाहीये की तुम्ही फक्त नोटेशन गात राहिलात हम्म. किंवा उगाचच गिमिक्स काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत राहिलात. ठीक आहे, ते चमत्कृती आपलं 1 मिनिटासाठी टाळ्या घेण्यासाठी छान वाटते, पण त्याची आवश्यकता नाहीये. चमत्कृती ऐकण्यापेक्षा हे चांगलं ऐकलेलं आपल्याला हवंय हम्म. आणि तेच संगीत राहणार पण आहे. त्यामुळे चमत्कृतीची बिलकुल गरज नाहीये. नवीनता हीच आणायला पाहिजे. अगदी खरं. रागाचा परिणाम, मी असं म्हणेन की रागाचा परिणाम आपल्या आलापातच असतो ग, तानेत कुठे रागाचा परिणाम बरोबर. असतो. आलाप छान गा, त्या आलापामध्ये विविधता आणा, हम्म. हीच परिणाम करते. खरंय, अगदी खरं. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत हा तुझा हातखंड आहे. अभंग आणि नाट्यगीत. तर शास्त्रीय संगीत गाताना आणि अभंग नाट्यगीत गाताना तू कसं काय त्याच्यात वेगळेपण ठेवतेस? तू नाट्यसंगीत म्हणलंस म्हणून सांगते. मी पहिलं साई सुरुवातच माझी नाट्यसंगीतानी झाली आहे, अच्छा. संगीताची. बर. म्हणजे मी म्हैसकर बुवांकडे सा गिरवला हे अगदी खरंय, हा. पण मी त्यावेळेला शास्त्रीय संगीताकडे खूप माझं अगदी असं लक्ष होतं असं नाही. अच्छा. इव्हन काणेबुवांची भेटही माझी नाट्यसंगीतातनं झाली. बर. मला असं वाटतं की मी नाट्यसंगीताने माझी सुरुवात झाल्यामुळे तेच पहिले माझे संस्कार होते. हम्म. त्या नाट्यसंगीतातनं क्लासिकलकडे काणेबुवांनी वळवलं बर. आणि ते वळवताना सुद्धा खूप छान वळवलं. म्हणजे त्यांनी मला बालगंधर्वची यमनामधलं नाथा माझा शिकवलं. हा. त्यांनी मला भिंपलास इथलं बलसागर तुम्ही वीर शिरोमणी शिकवलं. त्यांनी मला बिहागावर आधारित ममात्मा गमाला शिकवलं. अशी बालगंधर्वांची नाट्यसंगीत शिकवताना कडे बालगंधर्व म्हणजे ग्वाल्हेर घराणं आहे हेही समजावून सांगितलं. हम्म. आणि त्यामुळे ती गायकी काय आहे, ही गायकी काय आहे, ह्याच्यात डिफरन्शिएट करायला आपोआप समजायला लागलं. पण हे समजताना सुद्धा काही काळ गेला बरं का, हे पण नक्की सांगते. हम्म. पण हे काळ जाता जाता ते समजायला लागलं ना थोडंसं. हम्म. असं झालं. आणि मग आपण जसं गाणं शिकत जातो ना जास्तीत जास्त, हम्म. तसं ते गुरूंनी आपल्याला प्रत्येक गोष्ट बोलून शिकवायची नसते. गुरूंची आपण ऐकत ऐकत ते समजून घेऊन शिकायचं असतं. त्यालाच गुरुकुल पद्धत म्हणतात. हळूहळू समजायला लागलं. नाहीतर काय नाट्यसंगीतला ते स्थान शास्त्रीय संगीतात, हे कसं चालेल? बरोबर. ही नाट्यसंगीतातली आहे, पण याच्यामध्ये कसं येईल? ठीक आहे, तो सट्टा येईल सरळ ठाणेचा ग्वाल्हेरचा, तो इथे पण आहे. म्हणजे नाथ हा, ही जी आहे नाथ हा, हे जे असलं तरी सुद्धा ही अशी तान आपण शास्त्रीय संगीतात घेताना बंदिश करताना बंदिशीमध्ये कसं घ्यायला पाहिजे त्याचा वेगळेपणा पण शिकवला त्यांनी. असं वेगळं करून त्यांनी शिकवलं.
तो वेगळेपणा कसा जपायचा हे समजून घेत घेत शिकले. तुझं गाणं आम्ही अनेक वर्ष ऐकतोय, तुझं यश बघतोय, तू किती बिझी आर्टिस्ट आहेस हे आम्ही बघतोय. तर प्रत्येक कलाकार कितीही यशस्वी असला आणि कितीही त्यांनी सगळे ग्लॅमर बघितलेलं असलं तरी कुठेतरी अपयश आलेलं असतं, कुठेतरी अप्स अँड डाऊन्स असतात. तर तुझ्या आयुष्यात असं कधी काही झालं का? खूप वेळेला होतं, झालेलं आहे, होत असतं. तर अपयश ॲज सच मला म्हणता नाही येणार आहे, हां. पण हे नक्की म्हणेन की अनेक वेळेला नाराज होण्याचा प्रसंग आला. अच्छा. आणि ती गोष्ट प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात होत असते, कारण अनेक वेळेला इथेपर्यंत घास येतो आणि तो तिकडून पलीकडे जातो. आणि जेव्हा एखादा कलाकार, किंवा मी असं म्हणेन की कलाकाराच्या पाठवरच आहे मी अजून, कलाकार बनायला अजून वेळ आहे असं वाटतं काही काही वेळेला, की नाही ठीक आहे आपण पाथवर चाललोय, आपण कणेबुवा, विकास सर, उल्हासबुवांची उत्तम शिष्य आहोत, हे 100%. मग हे होत असताना काही वेळेला अशा काही संधी ज्या असं म्हणतात अपॉर्च्युनिटीज, अनेक वेळेला यायला पाहिजेत असं वाटतात, त्या येतात आणि त्या पटकन निघून जातात. याच्या मागे काही वेळेला अनेक गोष्टी घडत असतात. सगळ्या गोष्टी समोर कॅमेऱ्यासमोर सांगितल्याच पाहिजेत असं नाहीये. खरंय. पण हे मात्र नक्की सांगेन की जेव्हा आपल्याला कुठला बॅनर नसतो ना, तेव्हा उभं राहण्यासाठी, कारण काळ खूप बदलत चाललाय बरं का, आणि ह्या काळामध्ये तुम्हाला उभं राहण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करावा लागतोय. आणि तो स्ट्रगल, टुडे ऑल्सो आय एम स्ट्रगलिंग, कलाकार इज इक्वल टू स्ट्रगल. आणि तो जो ऍक्सेप्ट करतो तोच त्या पाथवर पुढेपर्यंत चालू शकतो. आणि अजून या गोष्टीवरती मी असं पण म्हणेन की जो स्ट्रगल करत नाही तो पुढेपर्यंत पोचू पण शकणार नाही. ज्याला स्ट्रगल आहे ना जीवनामध्ये तो नक्की पोचू शकतो. हे पण 100% आहे. आणि स्ट्रगल परमेश्वराने द्यावा असं पण मी विनंती करेन की स्ट्रगल असला ना की तुम्ही त्या भूमिकेतनं, त्या चिकाटीने, त्या विल पॉवरनी तो जो काही आपण पुश देतो ना, तो पुश फार महत्वाचा असतो आणि तो आत्यंतिक काउंट होतो तुमच्या जीवनामध्ये. आणि मग तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, इतरही आयुष्यामध्ये, आपल्या मग सांसारिक आयुष्य असेल आणि किंवा आपल्या प्रोफेशन मधलं आयुष्य असेल, दोन्हीकडे जगायला शिकवतो. आणि तो प्रत्येक माणसाला आवश्यक असतो असं मला वाटतं. आणि कलाकार इज इक्वल टू स्ट्रगल हे असायलाच पाहिजे. आणि तसं अनेक वेळेला मला स्ट्रगल करावा लागलाय. स्टील ऑल्सो आय एम स्ट्रगलिंग, बट आय एम हॅपी. एक कलाकार बनणारी व्यक्ती जेव्हा खरेपणाने तिचं सगळं आयुष्य जगते आणि ती ऑथेंटिक गाणं मांडते, तेव्हा ते यश नक्की त्यांच्या पायाशी येतच येतं. भले थोडासा वेळ लागेल, पण एवढं नक्की आहे की तुमचा पेशन्स तिथे काउंट होतो. आणि ज्याच्याकडे पेशन्स आहे आणि स्ट्रगलिंगची विल पॉवर आहे, तो या क्षेत्रात नक्की टिकून राहतो 100%. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. तू आता गुरुपरंपरेचा उल्लेख केलास, तर तूही विद्यादानाचं काम करतेस. तर तुझ्या काळात तू जेव्हा शिकलीस आणि आता तू जेव्हा शिकवतेस, तर आता शिकवताना तुला कुठले स्ट्रगल्स जाणवतात? अडचणी अशा आहेत की आजचा काळ खूप वेगवान आहे, खूप म्हणजे फास्ट आहे. आणि काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना पटापट लगेच स्टेजवर जायचंय, असे काही विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी पेशन्स घेऊन येतात, पण त्यांच्या मागे कोणीतरी उभं राहिल्याशिवाय, म्हणजे म्हणता ना आपण की त्यांना काहीतरी कोणाची तरी आवश्यकता असते त्यांचं आयुष्य. कारण संगीतावर फक्त प्रोफेशन आपलं करणं ह्या काळामध्ये शक्य नाही, खूप अवघड आहे. काहीच तुम्ही ते त्या पिढीमध्ये टिकू शकणारे असतात. आणि ते मी असं म्हणेन की ते टिकण्यासाठी सुद्धा तुम्ही दुसरं कुठलं तरी प्रोफेशन हातात घ्यावं. मग मी आमच्या मुलांना अनेक ऑप्शन देते बरं का.
की तुम्हाला जे आवडेल ते क्षेत्र निवडा. संगीताशी हातात हात मिळालेलं मग जर्नालिझम असेल, मग मास कम्युनिकेशन एक आलं की त्याच्यामध्ये अनेक क्षेत्र येतात. मग तुम्ही साऊंड रेकॉर्डिस्टचा कोर्स करा, किंवा तुम्ही छान ग्राफिक डिझायनिंग करा, किंवा तुम्ही एखादा छान इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करा, किंवा छान तुम्ही सोशल मीडियाचा कोर्स करा, किंवा असे अनेक आहेत की जे संगीताच्या हातात हात घालून येतात. किंवा मग तुम्हाला छान शिकवायचंय का, इच्छा आहे का, आवड आहे का, मग शिकवा. पण सुरुवातीला शिकायला आलं आणि आता मी ह्याच्याकडे बघते किंवा बघतोय की मला ह्याच्यातनं लगेच पैसा कमवायचा आहे, तर ते नाही होणार. मग नवीन पिढीकडे त्यामुळे मी या पद्धतीने सांगते प्रत्येकाला माझ्याकडे येणाऱ्याला की तुम्ही दुसरं काय करताय, गाणं करायचंय, ओके फाईन. मग तुमचे गाणं करत असताना तुम्हाला हे पण करायला लागेल. काय होतं पुढे जाऊन त्यांना फ्रस्ट्रेशन न येऊ, बरोबर, याची काळजी गुरूंनी घ्यायची असते. खरंय. फक्त असं आहे की दोन्ही पाठ तुम्हाला सायमल्टेनियसली करता आले पाहिजेत, आणि ते करता येतात हेही मला माहिती. खरंय. का कितीतरी नाही उदाहरणं करणार? येतात. कितीतरी अश्विनी ताई उदाहरणं आहेत, आहेत, खूप आहेत, अरविंद खूप आहेत, दादा खूप आहेत. आहेत, खूप आहेत. तुझ्यासाठी काही प्रश्न काढून ठेवलेत. एक नवीन आम्ही सेगमेंट त्याच्यात सुरू केलंय की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हो नाही मध्येच आहेत. अच्छा, पण त्याबद्दल तू आम्हाला काही अजून सांगितलंस तर आम्हाला आवडेल. हा नक्की. कंटाळा आला म्हणून कधी रियाज स्किप करतेस का? काय प्रश्न आहे ग. खरं सांगू, कंटाळाला म्हणून रियाज स्किप केला असं नाहीये, पण खूप दमले म्हणून होऊ शकतो. आणि खूप हेक्टिक झालं, कारण शेवटी माणूस आहे ना आपण. आणि मला असं वाटतं की खूप दमल्यानंतर त्या गळ्याला पण थोडासा विश्रांतीची आणि तुमच्या डोक्याला विश्रांतीची गरज असते, तेव्हा स्किप करायला हरकत नाही. पण तुम्ही किती दिवस स्किप करता याला महत्व आहे. एखादा दिवस ठीक आहे. कार्यक्रमाच्या वेळेस कधी मूड लागला नाही असं कधी होतं का? नाही, कारण स्टेज हे माझं जग आहे असं मला वाटतं, आणि समोरचा रसिक हा मायबाप आहे. तू म्हणालीस तू गुरुकुल परंपरेत मुलांना शिकवतेस, तर शिष्यांना कधी पर्सनल कामं सांगतेस का? खरं मी स्वतः सांगत नाही, हे अगदी मी खरं खरं सांगते. माझ्या पाठीमागे कोणालाही विचार. पण काही आमची शिष्य असेल की ते प्रेमाने आपणहून करतात, हेही मला करायला शिष्यांना खूप आनंद असतो. काही वेळेला मी त्यांना रागवते पण ह्याच्यासाठी. अगदी म्हणजे ती मुलं लगेच येतात की माझी पर्स उचलतात, मला अनेक वेळेला राग येतो. पण मग काही वेळेला मी म्हणते ठीक आहे, त्यांना आवडते, कधी कधी हरकत नाहीये. त्यांनाही तेवढं प्रेम असतं, तेवढी इच्छा असते की गुरुसाठी काहीतरी. पण मला एवढं नक्की मी शिष्यांना सांगते की पाठीमागे मात्र कंपल्सरी बसायचं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेवढं तानपुरा पाठीमागे तुमच्या गुरुच्या वाजवायला शिकाल ना, आणि त्यांच्याबरोबर नुसता पाठीमागे तानपुरा वाजवायला अनेक लोक असतात, पण गायला त्याच्या मागे, कारण त्या जे चालू आहे ना त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सूर लावायला शिकता ना, तेव्हा तुमची डेव्हलपमेंट तिथे सुरू होते. खरंय. आणि ते मात्र मी नक्की सांगते. असं कधी झालंय का की तू कुठल्या कार्यक्रमाची डेट विसरलीस? डेट विसरली पण कार्यक्रमाला गेली आहे त्या. म्हणजे डेट विसरली म्हणून कार्यक्रम स्किप झालेला नाही. म्हणजे असं एकदा झालं होतं बरं का. म्हणजे एका तारखेला दोन कार्यक्रम आले. अच्छा. आणि कुठेतरी असं काहीतरी झालं, आणि मग नंतर मला काहीतरी आठवलं, अरे म्हणलं यांना आपण एक असं सांगितलेलं आहे. मग मी त्यांना फोन केला की म्हटलं अरे मी याची तारीख घेतली आहे बरं का, आणि म्हणलं तुम्ही त्यांनाही फोन करून विचारू शकता बरं का, मी काही खोटं बोलणारी नाहीये. पण माझा एक नक्की मी हा स्वतःचा मी सुरुवातपासून ठेवलेला आहे की मग त्याची मानधन किती असू दे, काही असू दे, रसिक किती असू देत, काही असू दे, मी जी तारीख घेतलेली असते ती मी दुसरी कुठली कुणाची आली तारीख तरी मी चेंज नाही करत. मला वाटतं ही कमिटमेंट इतकी महत्वाची आहे, कारण ह्याला आपण एथिक्स म्हणतो. बरोबर. आणि ते असायलाच हवे. ऑर्गनायझर्स समोर कधी कलाकार असल्याचा फायदा घेतला का? नाही घेतला. कारण मी पण वन ऑफ द ऑर्गनायझर मध्ये, कारण काणेबुवा प्रतिष्ठानच्या अंडर
अनेक कार्यक्रम आम्ही पण आयोजित करतो. हम्म. आणि ऑर्गनायझरची दुःख मला माहिती आहे. आणि आणि अजून एक कष्ट गोष्ट, एवढे. आणि अजून एक गोष्ट की मी जे करत नव्हते तेव्हाही सांगते. हम्म. अ, तो ऑर्गनायझर तुम्हाला तेवढ्या मानाने आदराने बोलवतोय, हम्म. ह्याचा आनंद नाही का? हम्म. खरंय. आणि ते बोलवतायत, ते तुम्हाला रसिकांच्या समोर गाण्याची संधी देतात आणि तुम्ही त्यांनाच कष्ट कशाला देता? हा, तुम्हाला जे हवंय ते सांगा ना, प्रेमाने सांगा, ते करवून घ्या, जरूर करवून घ्या. कारण काय असतात, त्या बेसिक रिक्वायरमेंट्स असतात बरं का, आणि त्या घ्यायला लागतात. बरोबर आहे. त्या बाय डिफॉल्ट येतात आमच्या बरोबरच, त्या आम्ही करवून घेतो, बसायच्या पलीकडे नाही. शिष्यांना कधी दुसऱ्या गुरूंकडे शिकायला पाठवलं का? मी असं सांगितलेलं नाहीये, पण मी म्हणजे दुसऱ्या गुरूंकडे पाठवल्या असंच पेक्षा मी त्यांना सांगते की तुम्ही ह्या प्रत्येकाचं गाणं ऐकायला जा. मी कधीही असं, कारण मी तशीच शिकली. काणे बुवांनी मला अनेक जणांकडे जायला सांगितलेलं होतं. त्या काळामध्ये मी निळकंठ बुवा अभ्यंकर ते यायचे बुवांकडं, त्यांच्याकडे शिकले. किंवा मी भातखंडे बुवा, जे बी भातखंडे, ते आले त्यांच्याकडे शिकले. आठवले बुवा यायचे त्यांच्याकडे, पण बुवांकडे अनेक मंडळी यायची मोठी मोठी, त्या गुरूंकडनं त्या गोष्टी. आणि खरं सांगू का, काही वर्षांनंतर एवढं मात्र नक्की आहे की काही वर्षांनंतर मी सांगेन त्यांना की ह्याच्याकडे जाऊन हे घेऊन या, हे नक्की सांगेन. इव्हन इफ मी अशोकदा रानडेंकडे पण गेले होते, काणेबुवांनी मला पाठवलं होतं त्यांच्याकडे मुंबईला. आणि त्यावेळेला मणिमान फेलोशिप मला मिळालेली होती. तर मला काणेबुवांनी सांगितलं की मणिमान फेलोशिप आहे तर तू त्याचा अभ्यास रानडे सरांकडे जाऊन कर. त्यामुळे मी त्यांच्याकडे वर्षभर दर महिन्याला सांगलीतून जात होते, शिकत होते आणि करत होते तो अभ्यास. त्यामुळे मला ही जी सवय, आपल्याला संस्कार ते पडलेले असतात. बैठकीची लावणी म्हणून तर गाते ना मी ग. त्यामुळं तो एक ब्रॉड माइंड नक्की आहे माझा. त्यामुळे मी असं नेहमी सांगते की माझ्या सगळ्या स्टुडंट की प्रत्येक गाणं जाऊन ऐका. प्रत्येक गाण्यातनं तुम्हाला चांगलं जे मिळेल त्याचा अभ्यास करा, ते घ्या, त्याच्याशी माझ्याशी चर्चा करा. तुम्ही आज काय ऐकून आलाय तर माझ्याशी चर्चा करा. मग मी सांगेन ह्या गळ्यात तुमच्या गळ्याला ह्याच्यातलं काय मिळू शकतं, येऊ शकतं. गाणं सगळ्यांचं छान असतं, पण तुम्हाला किती पचतं, तुम्हाला त्याच्यातलं काय घेतल्याने शोभणार आहे पेक्षा ते पचणार आहे, आणि काय तुम्हाला घेतल्याने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, हे मी नक्की सांगू शकते त्यांना ना. सो मी नक्की त्यांना सांगत असते हे. 100%. इतर कलाकारांबद्दल कधी गॉसिप केलं का? नाही केलं, कारण वेळच मिळत नाही आणि इच्छा नाहीये. त्याचं कारण ते सगळे छानच आहेत का, कारण त्यांनी पण तेवढीच तालीम घेतलीये. तालीम खूप महत्वाची असते. आणि एवढं नक्की आहे की तालीम घेतलेला प्रत्येक शिष्य किंवा प्रत्येक गायक हा अप्रतिमच असतो. शेवटचा प्रश्न, कलाकार विक्षिप्त असतो तशी तू आहेस का? मी आक्रमक आहे. विक्षिप्त नाहीये. वा, तू म्हणालीस एडिट करायला लागेल. मला तर वाटतं की हा पहिला इंटरव्ह्यू की ज्याच्यात कुठेच काहीच एडिट करायला लागेल, डायरेक्ट अपलोड. वा वा, गप्पा खूप मस्त रंगल्या, खूप छान आणि खूप मजा आली गप्पा मारायला. वाटलं खूप छान. कारण तुझे प्रश्न इतके छान वेगळे होते. कारण नाहीतर कसं असतं टिपिकल, तुम्ही कसं शिकलात, बंदिश सांगा, म्हणजे तेही छानच आहे, पण तरी सुद्धा एक जरा वेगळेपणा. खूप छान प्रश्न अगदी. कारण शेवटी तू संगीतातली असल्यामुळं मस्त एकदम छान काढलं. थँक्यू. इंटरव्ह्यूचा शेवट आपण असा करतो की तुला आम्ही नॉर्मली जे करताना बघितलंय त्या व्यतिरिक्त तू काहीतरी परफॉर्म करावंस, तर गाणं सोडून काय करशील? मला खरंच विचार करायला पाहिजे, कारण ऍक्च्युली ना, खरं गाणं सोडून काय करायचं, मी ऍक्च्युली पूर्वी 2च गोष्टी केल्यात. एक म्हणजे लहानपणी कथ्थक डान्स केलाय. हो का? कथ्थक शिकायची ना. आता अजिबात शक्य नाही, कारण मला ठो सुद्धा आता येत नाही कथ्थकचा. आणि दुसरं म्हणजे अभिनय किंवा असं काही. अभिनय म्हणजे मला अभिनय शिकले विकले नाही, पण आपला कुठेतरी छोटासा प्रवेश कर नाट्यसंगीतातला असं काहीतरी केलंय. सौभद्र नाटकातला तर तेच वाक्य आहे की नाही तसं मला आता आठवत नाहीये की तसंच ते, कारण ते पाठ नाहीये माझा आता, इतकी वर्ष झाली आता. नाही. पण त्या टाईप
त्याला जुळवलेलं एखादं मी वाक्य जरूर, काहीतरी जरूर, जरूर. हे करते आणि त्याला जोडून एक छोटस येस काहीतरी प्लीज येस. मी कोणाला शरण जाऊ आता. सगळंच विसरले. मला असं वाटतं की हे तू काहीतरी करायला लावते झालं मला. त्याच्या रिलेटेड मी गाणंच हो, म्हणते बरं. त्याच्यापेक्षा मस्त, म्हणजे वाक्य म्हणण्यापेक्षा येस. तेच आहे. सखे मी कोणाला शरण जाऊ आता, कारण माझे सगळे सोयरे बंधू सगळे माझ्यापासून लांब गेलेत असं मला वाटतं. आणि माझ्या मनामध्ये जे काय आहे ते कुणाला मी सांगूच शकत नाही ग. कोणाला सांगू मी आता, कोणाला मी शरण जाऊ. वद जाऊ कुणाला शरण वा. वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, वद जाऊ कुणाला शरण. करी जो हरण संकटाचे, वा. करी जो हरण संकटाचे, मी धरीन शरण त्याचे. सखये बाई ग, वद जाऊ कुणाला. वा वा वा, क्या बात आहे. वा वा, मस्त, फारच मजा आली आणि खूप छान गप्पा झाल्या. खूप बदमाश आहेस तू, त्यामुळे तू हटके काहीतरी करायला लावतेस की जे आम्हाला कधीच जमलं नाही. नाही नाही, किती पण छान मला- जमलं. कोण म्हणेल पण खूप मजा आली तुझ्या बरोबर मला. येस. खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.